अतिवृष्टीमुळे सीना नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते। सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे कोरसेगाव येथे मंद्रुपवरून येणारी 33/11 केव्ही उच्च दाब विद्युत वाहिनी 24 सप्टेंबर दुपारी सीना नदीच्या पात्रात कोसळली। त्यामुळे कोरसेगाव आणि गुड्डेवाडी महावितरण उपकेंद्र बंद पडले। सीमा नदीचे पार करून विद्युत वाहिनीचे काम करणे खूप कठीण होते। अशा परिस्थितीत ही विद्युत वाहिनी दुरुस्तीचे आणि ते पुन्हा उभा करण्याचे काम पूर्ण करून दोन्ही उपकेंद्र चालू केले आणि दिवाळीच्या आधी विद्युत पुरवठा चालू करण्यात आला। त्यामुळे दोन्ही उपकेंद्रावरील खंडित असलेली 15 गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला। श्रीनिवास पडाळ, उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग अक्कलकोट 2, राजू आडम, कार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग अक्कलकोट 1, प्रेमनाथ माणिक चव्हाण, सहाय्यक अभियंता, शाखा तडवळ, महावितरण कार्यालय यांनी या कामात मदत केली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।